आपण पाहतोय की राज्यामध्ये विधानसभेची जोरदार तयारी सुरू आहे. पक्षांच्या बैठका असतील, सर्व उमेदवाराची निवड असेल ते मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आपल्याला दिसून येत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रबळ दावेदार माझ्याबरोबर आहेत. काय सांगता येईल की जुन्नर विधानसभा आता तोंडावरती आली आहे, प्रबळ दावेदार तुम्ही आहातच, आणि कसं नियोजन चालू आहे, काय नेमकं तुमची इच्छा असणार आहे? बघा, 2-3 महिन्यापूर्वी मला माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं की तुम्ही जुन्नरची तयारी करा, कारण ही सीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे होती, शरद पवार गटांकडे. पण अतुल बेनके अजितदादांकडे गेल्यामुळे इथे आशा निर्माण झाली ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला की ही सीट आम्हाला मिळेल म्हणून. त्यासाठी संजय राऊत साहेब सारखे प्रयत्न करत आहेत, पवारसाहेबांशी ते बोलत आहेत की ही सीट आम्हाला सोडा म्हणून, आणि जर ही सीट सोडली तर मला नक्कीच तिकीट मिळेल याची मला खात्री आहे. तसं पाहता तालुक्यामध्ये बरेच जण दावेदार आहेत. मोहित ढामाले असतील, अतुल बेनके असतील, शेरकर असतील, आशाताई आहेत, भरपूर आहेत. तुम्हीसुद्धा यामध्ये उडी घेतलेली आहे. नेमकं काय तुमची भावना आहे, काय तुमचं भविष्य असणार आहे, आणि कसं पाहता तुम्ही सगळीकडे? आता सत्यजित शेरकर हे खरे म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते, पण पवारसाहेबांचं असं चाललं आहे त्यांना की राष्ट्रवादीमध्ये आणून त्यांना उमेदवारी लढायची. आमची काय हरकत नाही त्याबद्दल, पण जर तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जर तिकीट मिळत नसेल आणि जर फक्त पैसेवाले किंवा अशा लोकांना तुम्ही दुसऱ्या पक्षातून आणून तिकीट देणार असेल तर त्याच्यावर पण प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी साधा कार्यकर्ता आहे. जुन्नर तालुक्यातला आळेचं गाव होता, मी सुपुत्र आहे. मी राष्ट्रवादी, ज्या शरद पवार साहेब आज शेरकरांना घेऊन लढायचं बोलतात त्या पक्षाचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, आणि तेव्हापासून जुन्नरमधले सगळे लोक माझ्याकडे येत होते. आता गेली कोरोनाच्या अगोदर माझा जुन्नरशी थोडा संपर्क तुटलेला, पण तो संपर्क परत 4-5 महिन्यापासून मी रोज आळेगाव जुन्नर याच्यामध्ये फिरत असतो, आणि तो संपर्क वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे आपला. राहिला प्रश्न की इथे खूप इच्छुक आहेत. एक विधानसभा आली का हजारो इच्छुक तयार होतात, त्याच्यामध्ये त्यांच्याशी आपल्याला काय संबंध नाही. मला फक्त माझ्या पार्टीशी संबंध आहे. माझे संजय राऊत जे माझे गॉडफादर आहेत त्यांनी मला तयारी करायला सांगितलेली, म्हणून मी ती तयारी केली आणि चांगल्या तऱ्हेने केली. परवा जुन्नरमध्ये पण खूप मोठा कार्यक्रम झाला, 1000 लोक कमीत कमी जुन्नरमध्ये होते. आणि मी तेली समाजाचा आहे. तेली समाज हा ओबीसीमध्ये येतो. आजपर्यंत जुन्नर तालुक्यामध्ये कधीही ओबीसी समाजाला तिकीट मिळाले नाही. 8 दिवस मी जरांगे पाटील साहेबांची पण भेट घेतली, आणि जरांगे पाटील साहेबांना म्हणजे मराठा समाजाला ओबीसीचा नेता म्हणून पहिला माणूस होतो की त्यांना सपोर्ट केलं होतं त्यांच्या आरक्षणासाठी. त्यामुळे जरांगे साहेब पण मला बोलले जर तुम्हाला तिकीट मिळालं तर मराठा समाज तुमच्या पाठीशी राहील. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर आपण एक अवलोकन केलं तरी सीट निवडून येणं खूप सोपी गोष्ट आहे, कारण महाविकास आघाडीला जुन्नरमधून 50,300चा लीड होता. त्यामुळे इथं तुम्ही कोणताही उमेदवार द्या तो महाविकास आघाडीचा निवडून येणार आहे. जर माझ्यासारखाने एक चांगला शिकलेला सुसंस्कृत उमेदवार जुन्नर तालुक्याने जर निवडला तर खूप चांगलं होईल. उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत असतील यांची तुम्ही भेट घेतली आहे, कधी भेट झाली आणि या भेटीमध्ये काय नेमकं चर्चा झाली? आता संजय राऊत साहेबांना मी रोजच भेटतो, आता 2 महिने तर रोजच भेटतो, आणि संजय राऊत साहेबांचे माझे खूप जुने संबंध आहेत. उद्धव साहेबांना पण भेटलो. उद्धव साहेबांनी सांगितलं तुम्ही तयारी करा, संजय राऊत साहेबांनी सांगितलं तुम्ही तयारी करा. जर आपल्या वाट्याला ही सीट आली तर नक्कीच तुमचा विचार केला जाईल, आणि त्या अनुषंगाने माझा विचार होईल. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचा राष्ट्रीय संघटक आहे. त्याचप्रमाणे राज्य कार्यकारिणीमध्ये मी पुण्याचा संपर्क प्रमुख निभावलेलं आहे, शिरूरचा संपर्क प्रमुख होतो, बारामतीला होतो. आता संपूर्ण विदर्भाचा चार्ज माझ्याकडे संघटक म्हणून. त्या दृष्टीने पक्ष माझ्यावर नेमकीच मेहरबानी करेल, आणि जर ही सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या गटाला सुटली तर मला नक्की मिळेल याची मला 100% खात्री आहे. इथले जे मतदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या तालुक्यामध्ये जनसंपर्क कमी आहे, ते कधीतरीच येतात, ते मुंबईला असतात. मग तुम्ही हे कसं नियोजन करणार? ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे किंवा संजय राऊतांनी सांगितलं की तुम्ही तयारीला लागा. नेमकं काय तयारी चालू आहे तुमची, काय तयारी तालुक्यामध्ये केली, आणि जनसंपर्क तुम्ही वाढवण्यासाठी काय करताय? बघा, तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असेल तर मुंबईतून आजकाल जास्त उमेदवारी दिली जाते. जे गावचे आहेत ते मुंबईला राहतात, पण गावाशी त्यांचा संबंध आहे, त्यांना उमेदवारी दिली जाते. तुम्ही आज जर कॅल्क्युलेशन केलं तर असे अर्धे आमदार आहेत विधानसभेमध्ये की जे राहतात मुंबईला पण आपल्या गावातून निवडून येतात. राहिला प्रश्न माझा, जरी मी मुंबईला राहत असलो, माझं शिक्षण सगळं मुंबईला झालं असलं, माझा नोकरीधंदा जरी मुंबईला असला, तर ह्या जुन्नरशी माझी नाळ बांधलेली आहे. मी महिन्यातून 2 तरी फेऱ्या ह्या इथे जुन्नरमध्ये येतच असतो, मी कायमस्वरूपी येत असतो. आणि माझा आता गेली 2-3 महिने तर एवढ्या पद्धतीने मी जुन्नरमध्ये सगळ्या समाजाच्या लोकांना भेटतो आहे, गावागावात मी जातो आहे. मला असा मोठा डेंगोरा पुटून काही करायचं नाही. जे सायलेंटमध्ये जे करायचं आहे ते मी करत असतो. प्रत्येक गावात जातो मी. आता 2 दिवसापूर्वी 4-5 गाव फिरलो. परवा पिंपळवंडीला होतो, राजुरीला होतो, सगळीकडे जाऊन आलो. आणि ओबीसी समाजाचा असल्यामुळं संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये 63% ओबीसी समाज आहे, बाकी उर्वरित समाज आहे. जर 63% ओबीसीला जर तुम्ही तिकीट दिलं तर 100% तो निवडून येईल. आणि आता जे काय राजकारण चालू आहे मराठा विरुद्ध ओबीसी,
त्याचा पण मला फायदा होईल. याच्यामध्ये फायदा म्हणजे 2 गोष्टी अतिशय नम्रपणे मी सांगतो. बघा, सगळं जग सांगतं तुम्ही लग्न करताना की तुम्ही कुठल्याही राजकीय नेत्याला बघा, ते ब्राह्मण समाजाच्या मुलीशी लग्न करतात आणि राजकारण करतात. विलास वावळ तसं नाही. विलास वावळ 35 वर्ष राजकारणात आहे. विलास वावळने एका दलित मुलीशी प्रेमविवाह नाही केला तर असं लग्न केलेलं आहे. एका दलित मुलीशी लग्न करून जो राजकारणात येतो त्याला खूप त्रास होतो, हे आम्ही अनुभवलेलं. तरी पण ह्या सगळ्या गोष्टीचा मला फायदा होणार आहे, दलित समाजाचा फायदा होणार आहे, कारण मी दलितांचा जावं आहे. मी स्वतः ओबीसी आहे आणि मराठा समाजाचा ह्यासाठी मला फायदा होणार की माझ्या सगळं मित्रपरिवार मराठा समाज आहे. जर संपूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर मला इथे खरोखरच चांगले दिवस आहे. फक्त ही सीट पवार साहेबांनी उबाटा गटाला सोडली तर मी 100% मला ही तिकीट मिळेल आणि मी 100% निवडून येईल, याची मी तुम्हाला गवाही देतो. जुन्नर तालुक्याकडे तुम्ही पाहताय की यामागे जुन्नर तालुक्याचा विकास कसा झाला आहे. तुम्ही आता विधानसभेला लढवणार आहात, तर तुम्ही कसं पाहताय, कसा विकास होणार किंवा काय विकासाचा तुम्ही दृष्टिकोन ठेवणार समोर? बघा, तसं जुन्नर हा तालुका प्रगतीशील तालुका आहे. याच्या अगोदर खूप चांगले इथे नेते होऊन गेले, आमदार होऊन गेले, खासदार गेले, सगळ्यांनी आपापल्या परीने म्हणजे इथे चांगली उन्नती केलेली आहे. पण अजून खूप गरज आहे. आज मी आता तुमच्यासमोर जिथे मी बोलतो त्या गावात यायला रस्ता नाही. आज इथे तुम्ही बघा पाऊलवाट कशी येते, कशा गाड्या येतात तुम्ही, तर ह्या इथे झालेलं पाण्याचा प्रश्न बहुतेक म्हणजे 80% 70% सुटलेलं आहे. बागायती संपूर्ण आहे, पण ज्या मूलभूत गरजा पाहिजे त्या अजून खूप कमी आहेत. जर त्याचं तुम्ही हे केलं म्हणजे काय झालं निराकरण केलं तर तुम्हाला चांगले दिवस येतील. आणि आपलं तेच होते. मी लॉ केलेला विद्यार्थी आहे, मी डबल ग्रॅज्युएट आहे. आणि जर एक चांगला सुसंस्कृत आणि शिक्षित उमेदवार इथे जुन्नरला मिळाला तर जुन्नरची चांगलीच प्रगती करेल. आणि सगळ्यात म्हणजे मी MPC टॉपर होतो आणि राजकीयदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रत्येक गोष्टीचं भान आहे मला. प्रशासकीय अनुभव मला खूप आहे, कारण मी 85 सालापासून मंत्रालयात जातो आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा मला अनुभव आहे की कुठे काय करतात, कसं काय करता येईल. काही लोक काय होतात, निवडून येतात, आमदार होतात, पण त्यांना प्रशासकीय बाजू माहीत नसते, नक्की कामं कशी करून घ्यायची. ती बाजू मला नक्की माहिती आहे, कारण मी 85 सालापासून मंत्रालयात जातो, डेली मंत्रालयात असतो. आणि जेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो युवकचा, तेव्हा संपूर्ण जुन्नरचे लोक माझ्याकडे यायचे. तेव्हा बेनके साहेब आमदार नव्हते, तेव्हा बेनके साहेब हरलेले इलेक्शन, पण तेव्हा संपूर्ण जुन्नर तालुक्यातले लोक त्यांच्या अडचणी घेऊन माझ्याकडे यायचे आणि मी ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.